धिमाक्का यांचा जन्म 30 जून 1911 रोजी म्हैसूर राज्यातील गुब्बी तालुक्यात झाला, जो सध्या कर्नाटकातील तुमकुरू जिल्ह्यात आहे. धिमाक्काला कोणतेही औपचारिक शिक्षण मिळाले नाही आणि ती जवळच्याच एका खाणीत पोटासाठी मोलमजुरी करत होती. तिला मुलं नव्हती, म्हणून तिने वडाची झाडे लावण्यासाठी सुरुवात केली. त्यावर मुलासारखं प्रेम केलं. बघता बघता तब्बल 8,000 झाडं लावली. ती झाडं जगवली, वाढवली. तिच्या कामामुळे तिला कर्नाटकातील लोक सालुमार्दा म्हणू लागले. सालुमार्दा म्हणजे कन्नड भाषेत झाडांची रांग असे नाव देण्यात आले आहे. कर्नाटकाच्या सेंट्रल युनिव्हर्सिटीने 2020 मध्ये धिमाक्का यांना मानद डॉक्टरेटची घोषणा केली आहे. 14 नोव्हेंबर 2025 रोजी वयाच्या 114व्या वर्षाच्या असताना त्यांचं निधन झालं. निसर्ग पोरका झाला.